थंडीच्या दिवसात हेल्दी व पौष्टिक असा शेवग्याच्या पानांचा पराठा. साहित्य व कृती बघूया. शेवग्याचा पाला तोडून तो बारीक चिरून घ्यायचा. नंतर तो स्वच्छ धुवून एका टोकरीत काढून घ्यायचा. त्यात खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. त्यात अर्धा चमचा हळद, 2-3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरं, 3 चमचे दही, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 वाटी गव्हाचे पीठ. हे सर्व छान मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवायचे. पीठ 10 ते 15 मिनिटे भिजू द्यायचे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळीसारखे लाटून घ्यायचे आणि तव्यावर तेल किंवा साजूक तूप लावून भाजून घ्यायचे. तुम्ही हे पराठे कुठल्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचा त्रास बहुतेक होतोच आणि हा पाला असाही खाल्ला जात नाही. त्यापेक्षा आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. म्हणून हा पराठा लहान मुले देखील आवडीने खातील. म्हणूनच थंडीच्या दिवसांमधला हेल्दी, पौष्टिक आणि उपयुक्त असा पदार्थ.